आपण मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन असा आहे, स्टेट न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. या कन्सेप्टवरती तुम्हाला शॉर्ट क्वेश्चन, व्हेरी शॉर्ट क्वेश्चन, मल्टिपल चॉईस क्वेश्चन किंवा 3 मार्काला थोडंसं मीडियम साईज क्वेश्चन पण येऊ शकतात. तर हा क्वेश्चन काय आहे, किंवा आता जर समजा मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये जर हे विचारायचं झालं तर क्वेश्चन काय सांगेल की समजा न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी स्टेट्स ऑप्शन ए, shear stress is inversely proportional to velocity gradient. B, shear stress is directly proportional to velocity gradient. Option C, shear stress is directly proportional to velocity. Option D, shear stress is directly proportional to viscosity. असा समजा क्वेश्चन आला, याच्यावरती मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे कुठल्याही फॉर्ममध्ये याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा तर याचा करेक्ट आन्सर बघू, त्यानंतर आपण कन्सेप्ट काय आहे ते बघू. तर याचा करेक्ट आन्सर आहे शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलोसिटी ग्रेडियंट. आता याचा कन्सेप्ट काय आहे बघू. याच्यावरती मोस्ट एक्सपेक्टेड 2 ते 3 क्वेश्चन टाईपचे क्वेश्चन याच्यावरती येऊ शकतात. तर केअरफुली परत एकदा आपण रिवाइज करत आहोत. स्टेटमेंट काय आहे पहिल्यांदा आता ह्याच्यामध्ये, फॉर स्ट्रीमलाइन फ्लो shear stress is directly proportional to velocity gradient. हे झालं तुमचं स्टेटमेंट. आता आपण ऑप्शन बी बघितलं. तर वेलोसिटी ग्रेडियंट म्हणजे काय, तर आपल्याला माहित आहे वेलोसिटी ग्रेडियंट, एक राईट अँगल ट्रायंगल तयार करा. बेसमेंट ऑफ द फ्लो, बेसला वेलोसिटी 0 असते आणि टॉपला वेलोसिटी मॅक्झिमम असते. तर हे समजा वेलोसिटी dv असेल आणि हे जर समजा हाईट dx असेल, तर dv बाय dx ला आपण काय म्हणतो, इट इज नोन ॲज वेलोसिटी ग्रेडियंट. आता आपल्याला माहिती आहे की प्रत्येक फ्लुइड हे वेगवेगळ्या लेयर्सनी बनलेलं आहे. तर अप्पर साईडला लेयर असणार आहे, त्याच्यानंतर आणखीन एक लेयर्स, म्हणजे असं समजू की आपण वेगवेगळ्या लेयर्स जे आहेत, फ्लो होतो म्हणजे काय, हे वेगवेगळे इन द फॉर्म ऑफ लेयर्स हे काय होत असतात, एकमेकाला मूव्ह होत असतात. तर 2 लेयरमध्ये जो काय फोर्स एक्झिस्ट करत असतो, अपोजिंग फोर्स, त्याला आपण काय म्हणत असतो, विस्कस फोर्स. जिथे फ्लोला काय करत असतो, इट रेजिस्ट इट्स ओन फ्लो, बरोबर. या प्रॉपर्टीलाच आपण विस्कॉसिटी म्हणतो. म्हणजे विस्कॉसिटी म्हणजे काय, हा पण क्वेश्चन याच्यामध्ये येऊ शकतो. तर शियर स्ट्रेस किंवा हा जो फोर्स असतो हा प्रपोर्शनल टू, आता शियर स्ट्रेस म्हणजे काय, फोर्स अपॉन एरिया, बरोबर. शियर स्ट्रेसला तुम्ही असं म्हणू शकता टाऊ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू dv बाय dx असं पण म्हणू शकता, किंवा f इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू a dv बाय dx. कारण का टाऊ म्हणजे काय, f अपॉन a, शियर फोर्स अपॉन एरिया ऑफ दॅट पर्टिक्युलर, आपण जे काय लेयर्स कन्सिडर केले त्याचं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. मग हा जर प्रपोर्शनॅलिटी असा आपण रिमूव्ह केला तर ह्याला आपण एक कोइफिशियंट इटा त्याच्यामध्ये आपण इंट्रोड्यूस करतो, ज्याला आपण म्हणतो कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी a dv बाय dx, बरोबर आहे. याला काय म्हणणार आपण, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, बरोबर आहे. मग आता याला आपण काय म्हणू शकतो, इटा विच इज इक्वल टू f डिवायडेड बाय a इंटू dv बाय dx. हे झालं कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आता याच्यावरती डिफाईन कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी किंवा फाइंड द SI युनिट ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी किंवा फाइंड द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी असे पण क्वेश्चन येऊ शकतात. बघू आपण एकेकाचा आन्सर काय. आता बघा, हा आपल्याला फॉर्म्युला आला होता, याच्यावरनं कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचा फॉर्म्युला आपण डिराइव्ह केला.
तर क्वेश्चन त्यांनी काय विचारलाय, डिफाईन कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. काय म्हणता येईल, इट इज विस्कस फोर्स. आता मला सांगा तुम्ही, ह्या फॉर्म्युलामध्ये जर आपण या एरियाची व्हॅल्यू युनिट कन्सिडर केली आणि dv बाय dx ह्याची पण व्हॅल्यू जर समजा युनिट कन्सिडर केली, तर तो काय असणार आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी इज विस्कस फोर्स ओनली. विस्कस फोर्स म्हणजे अपोजिंग फोर्स टू द फ्लो, बरोबर आहे. आणि ह्याची बघा एक गोष्ट आणखीन एक लक्षात ठेवा की सांगायचं राहून गेलं की हा जो फोर्स असणार आहे तो नेहमी अपोजिट टू फ्लो मोशन. त्यामुळे तिथं आपण जे फॉर्म केलं होतं एफ इज इक्वल टू मायनस इटा ए डीव्ही बाय डी एक्स, इथं मायनस साईन इंट्रोड्यूस करायचं विसरू नका. तर आपण काय म्हणणार आहे, इट इज विस्कस फोर्स पर युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ फ्लुइड लेयर पर युनिट वेलोसिटी ग्रेडियंट. म्हणजे काय, डिफाईन कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, याच्यातच आन्सर झाला. ठीक आहे. नेक्स्ट आणखीन काय क्वेश्चन याच्यामध्ये येऊ शकतो. आता हा जर फॉर्म्युला आहे एफ ए डी व्ही बाय डी एक्स, बरोबर. आता आपल्याला जर त्यांनी विचारलं एसआय युनिट ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी स्टेट, काय म्हणता येईल आपल्याला, फोर्सचं काय एसआय युनिट, फोर्स आहे न्यूटन. त्यानंतर एचं काय आहे, मीटर स्क्वेअर. त्यानंतर डीव्ही बाय डी एक्स काय आहे. आता व्ही, डीव्ही म्हणजे काय, इट इज स्मॉल पार्ट ऑफ वेलोसिटी. डीव्ही वेलोसिटी म्हणजे मीटर पर सेकंड, आणि डीएक्स म्हणजे अगेन इट इज अ लेंथ ओनली. हाईट म्हणजे आपण मेजर कशात करतो, लेंथ मध्ये. सो मीटर म्हणजे काय झालं, हे 1/s हे आपण टाकू इथं, न्यूटन मीटर स्क्वेअर, आणि हे काय मीटर पर सेकंड डिवाइड बाय मीटर गेलं म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. हा झाला एसआय युनिट, बरोबर आहे. आता न्यूटन सेकंड पर एसआय युनिट हे झालं त्याचं एसआय युनिट ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, बरोबर. तर ह्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला कसं म्हणता येईल आपल्याला, किंवा ह्याचा मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय विचारता येईल. सो एसआय युनिट ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी एमसीक्यू, ऑप्शन दिलेला असेल तुम्हाला, एम एल टू दी पॉवर न्यूटन सेकंड स्क्वेअर मीटर, बी न्यूटन स्क्वेअर सेकंड मीटर, सी न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर म्हणजे एम टू दी पॉवर -2. सी ऑप्शन मध्ये काय दिलेलं असेल, न्यूटन सेकंड स्क्वेअर मीटर स्क्वेअर. तर काय असेल करेक्ट ऑप्शन, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर, बरोबर आहे. नंतर आपल्याला असं पण विचारता येईल